महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. सोमवारी दिल्लीत पोलिसांनी मुलांच्यावर केलेल्या लाठी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानं मोदी सरकारची झोप उडवली असून सरकारच्या धोरणांच्या विरोधात जनतेमध्ये विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांच्यामध्ये नाराजी तीव्र होत असल्याचा स्पष्ट संदेश यामुळे गेलेला आहे. विद्यार्थ्यांसह जनतेला बनावट मुद्द्यांच्यामध्ये अडकून खऱ्या प्रश्नांच्यापासून लक्ष विचलित करण्याचे धंदे सरकारने बंद करावेत अशी भावना या आंदोलनातून व्यक्त झाली आणि सरकारविरोधात जनभावना तीव्र बनत असतानाच मंगळवारी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या आंदोलनात उडी घेतली. एकूण या आंदोलनाचे पडसाद कसे उमटत आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विजय चोरमारे. आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी अमानुष लाठीहार केला. त्या लाठी हल्ल्याचे पडसाद मंगळवारी संसदेत आणि संसदेच्या बाहेरसुद्धा उमटले. आजवर या आंदोलनापासून दूर राहिलेले लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या आंदोलनात उडी घेतली असून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळं कालपर्यंत अराजकीय असलेल्या या आंदोलनानं गंभीर राजकीय वळण घेतल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर मोदी सरकारला चहूबाजूनी घेरल्याचं चित्र पाहायला मिळते. जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून काँग्रेसनं मंगळवारी केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियांका गांधी यांनी थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ ठिय्या आंदोलन केलं. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक खासदारही या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. काँग्रेसच्या नेत्यांनी संसद भवनातून पंतप्रधान निवासस्थानाकडे पायी मोर्चा काढला आणि सरकारवर तरुणांचा आवाज दडपण्याचा आरोप केला. विरोधकांनी आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली. प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांच्या बाबत जबाबदारी निश्चित करण्याऐवजी सरकार विद्यार्थ्यांच्यावर पोलीस बळाचा वापर करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान निवासस्थानाजवळ झालेल्या आंदोलनात राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि पक्षाचे अनेक खासदार सहभागी झाले. पोलिसांनी त्यांना पंतप्रधान निवासस्थानापासून काही अंतरावर अडवलं. मुलांना मारहाण बंद करा, गुंडागर्दी बंद करा अशा घोषणा देत हातात निषेधाचे फलक घेऊन हा खासदारांचा मोर्चा तिथपर्यंत पोहोचला. सरकार देशातल्या युवकांचं भविष्य उद्ध्वस्त करीत असून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत उत्तर मागण्यासाठी आपण पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे गेलो असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. सरकार या प्रकरणी जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही आणि संसदेतही यावर चर्चा होऊ द्यायची इच्छा नाही. देशातील युवकांचं भविष्य उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केलेली आहे. सरकार शिक्षण व्यवस्थेतील अपयशावर चर्चा टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आंदोलनापूर्वी राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांनी जंतर मंतरवरील आंदोलनाच्या दरम्यान पोलीस लाठीमारात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जंतर मंतरवरील पोलीस लाठीमाराची घटना पूर्णपणे भारतीय संस्कृतीच्या आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधी असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. देशातील तरुणांशी असा व्यवहार आपल्याला पूर्णपणे अमान्य असून पंतप्रधानांनी स्वतः पुढे येऊन सार्वजनिक जाहीररित्या माफी मागावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. Dharmendra Pradhan, he's an intermediary. Absolutely, he should resign. But Dharmendra Pradhan hasn't beaten up these students. Home Minister has. He should resign. And Home Minister reports to Prime Minister. He should resign. What is going on? नीट आणि इतर परीक्षांच्या मध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी विरोधक संसदेत आणि रस्त्यावरही विद्यार्थ्यांच्या सोबत उभे राहतील अशी ग्वाही राहुल गांधी यांनी दिली आहे. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावरील पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतली. त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक घेऊन या संदर्भातली पुढील रणनीती ठरवण्यात आली. संसदेचं कामकाज वारंवार तहकूब होत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी सरकार
विरोधकांना जंतर मंतरवरच्या पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी एक्सवर म्हणजे पूर्वाश्रमीच्या ट्विटरवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटलंय की आमची मागणी अगदी स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांच्यावरील अमानुष लाठीमार आणि परीक्षा व्यवस्थेतील उत्तरदायित्वाच्या अभावावर संसदेत सविस्तर चर्चा झाली पाहिजे. एंड हमने कहा कि देखिए हम स्टूडेंट इशू पे डिस्कस करना चाहते हैं और स्पीकर ने हमें कहा कि डिस्कशन के लिए उन्हें सरकार से पूछना है. मतलब आप समझिए, स्पीकर इज टेलिंग अस दैट टू डिबेट इन पार्लियामेंट he has to take permission from the government. स्वतःच्या भविष्याबाबत योग्य प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. जर संसद भारताच्या युवकांच्या भविष्यावर चर्चा करू शकत नसेल तर तिचे औचित्य काय? विरोधक हा मुद्दा दडपला जाऊ देणार नाहीत. विद्यार्थ्यांचा आवाज रस्त्यापासून संसदेपर्यंत घुमेल असं त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षांनी एकमुखानं सांगितलं की देशातले युवक परीक्षा गैरव्यवहार, पेपरफुटी आणि भविष्याच्या बाबत चिंतेत आहेत. पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची मागणी करणाऱ्या शांततापूर्ण विद्यार्थ्यांच्यावर लाठीमार करण्यात आला आहे. या मुद्द्यावर संसदेत तातडीने चर्चा व्हावी आणि शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी निश्चित करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. आता जरा एकूण परिस्थितीकडे बघा. म्हणजे सरकार हा प्रश्न, हे आंदोलन कसं हाताळत गेलेलं आहे. म्हणजे अभिजित दिपके अमेरिकेतून उतरला तेव्हा विमानतळावर जाऊन दिल्ली पोलिसांनी त्याच्या आंदोलनाला परवानगी दिली होती. त्यावेळी सरकारला वाटलं होतं की असं करून आपल्याला आंदोलकांना गुंडाळण्यात यश येईल. मात्र तो त्यांचा भ्रम ठरला. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला सोनम वांगचुक यांची साथ मिळाली. त्यानंतर सोनम वांगचुक यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. त्यानंतर विद्यार्थ्यांचा संसदेवरचा मोर्चा, त्याला मिळालेल्या व्यापक पाठिंबा, यामुळं सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिल्याचं चित्र दिसतंय. अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि कॉक्रोच जनता पार्टीला मॅनेज करता येईल, परंतु हा एकूण देशभरातल्या तरुणांचा असंतोष कसा मॅनेज करायचा हे सरकारच्या आकलनापलीकडे गेलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजवर आपल्या प्रभावी भाषणांनी अनेक वर्षे लोकांच्यावर प्रभाव पाडला, पण आता लोकांना त्यांच्या भाषणांचा आणि नौटंकीचा उबग आलेला आहे. पंजाबमध्ये जाऊन पगडी बांधून त्यांनी केलेल्या भाषणाची ज्या रीतीनं समाज माध्यमांच्यावरून टर उडवण्यात आली, त्यावरून त्याची कल्पना येऊ शकते. पूर्वी मोदींच्यावर टीका करणं म्हणजे मोठा धोका मानला जात होता. त्यांचे समर्थक आक्रमक होत, शिवीगाळ करत, ट्रोलर्स प्रचंड रीतीनं संबंधित व्यक्तीला हरॅश करत. पण आता परिस्थिती बदलते. लोकांना या सगळ्या भाषणांच्या मधला आणि आश्वासनांच्यातला पोकळपणा जाणवू लागलेला आहे आणि या ट्रोलर्सनाही जशास तसं उत्तर दिलं जाऊ लागले. विद्यार्थी संसदेकडे येत असताना पंतप्रधानांनी संसदेतून पलायन करण्यामुळे तर अक्षरशः मोदींचं हसं होताना दिसते. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. वारंवार परीक्षांचे पेपर फुटतायत. उच्च शिक्षित तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार रोजगार मिळत नाही. अनेकांना नाईलाज असतो डिलिव्हरी बॉय किंवा सुरक्षा रक्षक म्हणून काम करावं लागतंय. ग्रामीण भागात रोजगार नसल्यामुळे शहराकडे स्थलांतर वाढतंय. मात्र शहरामध्ये सुद्धा रोजगाराची परिस्थिती समाधानकारक नाही. 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली नाही. अमेरिकेशी केलेल्या करारानं तर भारतीय शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं असल्याचं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत. प्रत्येक प्रश्नाकडे विचारधारा आणि अहंकाराच्या नजरेतून पाहायचं आणि सरकारवर टीका करणाऱ्यांना देशविरोधी किंवा पाकिस्तान समर्थक ठरवायचं. गेल्या 12 वर्षात अशाच पद्धतीचं आणि हिंदू मुस्लिम राजकारण करून सरकारनं वेळ ढकलत आणलेली आहे. अगदी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुद्धा खलिस्तानी ठरवण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली होती. अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर आम आदमी पक्षानं लोकांचा भ्रमनिरास केल्यामुळे मोठी जनचळवळ पुन्हा उभी राहणार नाही अशी एक भावना निर्माण झाली होती. मात्र कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे लोकांच्यामध्ये पुन्हा आशा निर्माण झालेल्या आहे. पेपरफुटीच्या प्रश्नावर राहुल गांधी यांना वाढता पाठिंबा मिळतोय. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे हा पाठिंबा अधिक विस्तारत चालला आहे
आणि सरकारी दडपशाहीपुढं लोकशाही गलितगात्र झाल्याचं चित्र निर्माण होत असतानाच लोकशाहीवादी नागरिकांच्या मनात या आंदोलनानं एक आशेचा किरण निर्माण केला आहे. धन्यवाद.